नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे. आज मध्यरात्रीला आणि पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 30 जून रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतोय. वादळी वारे, विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे. आज मध्यरात्री आणि पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 30 जून रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, आज मध्यरात्रीला जर बघितलं तर आज मध्यरात्रीला किनारपट्टीचा जो काही परिसर आहे सर्वत्र जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. पाऊस जोर वाढलेला आहे. तसेच मराठवाडा, विदर्भाचा जो काही परिसर आहे, बराचसा परिसर आहे, या ठिकाणी देखील आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय आज मध्यरात्रीला. तर किनारपट्टीचा जो परिसर आहे या ठिकाणी जर बघितलं किनारपट्टीला तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जोरदार पावसाची शक्यता आज मध्यरात्रीला आपल्याला बघायला मिळू शकते. हा जो सर्व काही परिसर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा, तर या ठिकाणी कणकवली असेल, राजापूर असेल आणि रत्नागिरीकडे जोर जास्त आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पूर्व भागाकडे देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता मध्यरात्रीला आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतं. रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं मध्यरात्रीला तर रायगड जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये महाड, मुरुड, जंजिरा, अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन सर्वत्र या ठिकाणी पाऊस जोर वाढलेला आहे. मुंबईपर्यंत जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला आज मध्यरात्रीला बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो, इकडे मराठवाड्याकडे जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये हा जो काही परिसर आहे परभणी आणि नांदेड वगळा या ठिकाणी आज मध्यरात्रीला पावसाची शक्यता आहे. विजांचा गडगडाट सोबतच जोरदार पाऊस परभणी जिल्ह्यामध्ये आहे. तसेच नांदेड जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. तर नांदेडच्या इकडे परभणीकडे जर बघितला हा जो परिसर आहे विजांचा गडगडाट आणि पूर्व भागाकडे पाऊस जोर जास्त आहे. तसेच नांदेड जिल्ह्याचा परिसर बघितला पूर्णा, बासमत, नांदेड वगळा, भोकर, पेटोंबरी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी आपल्याला मध्यरात्रीला आज बघायला मिळू शकतो. मध्यरात्रीला या भागामध्ये पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळू शकतो. विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे. तर मित्रांनो, इकडे विदर्भाकडे देखील आज मध्यरात्रीला काही भागांमध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय. तर चंद्रपूरचा जो काही परिसर आहे हलक्या मध्यम सरींची शक्यता आज बघायला मिळू शकते मध्यरात्रीला. आणि गडचिरोली जिल्ह्याचा काही परिसर आहे, गडचिरोली जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता गडचिरोली जिल्ह्याच्या परिसरामध्ये आहे. तर मित्रांनो, इकडे जर बघितलं नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याकडे तर आज मध्यरात्रीच्या वातावरणामध्ये नागपूर झाले, भंडारा तसेच गोंदियाचा जो काही सर्व परिसर आहे या परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. मात्र जोर कमी आहे. हलक्या मध्यम सरी आणि भाग बदलत जोरदार पाऊस नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्याकडे बघायला मिळू शकते. गडचिरोलीच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. गडचिरोली झालं, चंद्रपूर झालं, या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो मध्यरात्रीला. तर मित्रांनो, पुढे 24 तासाचे जर वातावरण बघितले तर पुढील 24 तासाच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि पावसाची शक्यता देखील आहे. तर पुढील 24 तासामध्ये दुपारनंतर जे काही वातावरण आहे दुपारनंतर पावसामध्ये मोठा बदल बघायला मिळेल आणि पावसाची शक्यता देखील दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जास्त बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, आपण सविस्तर पुढील 24 तासात दुपारनंतरचे वातावरण बघूया. तर मित्रांनो, दुपारनंतरचे जर वातावरण बघितले पुढील 24 तासामध्ये तर दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आपल्याला किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस राहील. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस आहे. तसेच विदर्भाकडे देखील जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला आहे. बऱ्याच भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. दक्षिण महाराष्ट्रामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, सविस्तर जाणून घेऊया. तर सविस्तर जर बघितलं हा जो काही किनारपट्टीचा परिसर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी, कणकवली जोरदार पावसाची शक्यता आहे. राजापूर, रत्नागिरीकडे देखील जोरदार पाऊस. रत्नागिरीच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस आपल्याला पुढील 24 तासामध्ये बघायला मिळू शकतोय. म्हणजेच 30 जूनला जोरदार पावसाची शक्यता रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते पुढील 24 तासामध्ये. तर मित्रांनो, या ठिकाणी रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं पुढील 24 तासामध्ये तर रायगड जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता. मुरुड, जंजिरा, अलिबाग, चोंडी, लोणावळा लगतच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस. मुंबईकडे पुढील 24 तासात जोरदार पाऊस. पालघर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढलेला आहे. नाशिक जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता नाशिक जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासामध्ये दुपारच्या वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. पुढील 24 तासात नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता असून मालेगाव, मनमाड, येवला या ठिकाणी जोर जास्त आहे. तर अहिल्यानगरकडे जर बघितला हा जो काही परिसर आहे अहिल्यानगरचा
तर कोपरगावकडे देखील विजांचा गडगडाट मध्यम ते जोरदार स्वरूपात श्रीरामपूर अकोला जोरवे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राहुरी भगूर पाथर्डी अहिल्यानगर टाकळी डोंकेश्वर या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. श्रीगोंदा कर्जत या ठिकाणी देखील पावसाची शक्यता पुढील 24 तासामध्ये अहिल्यानगरकडे आहे. आणि मित्रांनो हा जो पावसाचा जोर आहे हा सायंकाळच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर तसेच बीड जिल्ह्याकडे सरकत आहे. मराठवाड्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पुढील 24 तासामध्ये दुपारच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता पुणे जिल्ह्यामध्ये आहे. साताराकडे देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून पाऊस बघायला मिळू शकतो. हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये सोलापूरकडे विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता पंढरपूर सोलापूर नळदुर्ग तसं आसपासच्या सर्व काही परिसरामध्ये आहे. सांगली आणि कोल्हापूरकडचा जर परिसर बघितला सांगलीकडे जोर कमी आहे. सांगली कुरुंदावड अथनी किरोळी हलक्या मध्यम सरी पुढील 24 तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. आणि मित्रांनो सांगली जिल्ह्यामध्ये जर वातावरण जर बघितलं तर सांगली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपातच बघायला मिळू शकतो बाकी भागाच्या तुलनेमध्ये. कोल्हापूरकडे हलक्या मध्यम सरी भाग बदले जोरदार पाऊस कोल्हापूर कोडोली ईश्वरपूर आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये. आणि मित्रांनो पावसाचा जोर वाढलेला आहे. छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर जोरदार पावसाची शक्यता छत्रपती संभाजीनगर आणि धरण क्षेत्राकडे आहे. वैजापूर तसेच आसपासच्या सर्व परिसरामध्ये. जालना जिल्ह्यामध्ये जर बघितलं पुढील 24 तासामध्ये तर जालना जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस. बीड जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता आहे पुढील 24 तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये. धाराशिव आणि लातूरकडे जर बघितलं धाराशिव आणि लातूरकडे देखील विजांचा गडगडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो इकडे परभणी नांदेड वाघाळाकडे जर बघितलं तर पुढील 24 तासामध्ये परभणीकडे दुपारच्या दरम्यान जोर थोडा कमी आहे मात्र सायंकाळच्या दरम्यान परभणी आणि नांदेड वाघाळा जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढत आहे. परभणीच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. नांदेड जिल्ह्याकडे देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता पुढील 24 तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल. हिंगोलीकडे जर बघितला हिंगोलीचा जो काही परिसर आहे हिंगोलीमध्ये विजांचा गडगडाट आणि हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये. विदर्भात जोरदार पावसाची शक्यता नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. गोंदियाकडे विजांचा गडगडाट जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. जोरदार पाऊस होण्याची शक्यता नागपूर भंडारा गोंदियामध्ये आहे पुढील 24 तासामध्ये. तर या ठिकाणी गडचिरोलीकडे हलक्या मध्यम सरी चंद्रपूरकडे जोर. या ठिकाणी जर चंद्रपूरमध्ये जर बघितलं तर पुढील 24 तासामध्ये दुपारच्या वातावरणामध्ये चंद्रपूर गडचिरोलीकडे बऱ्याच भागामध्ये जोरदार होऊ शकतोय पाऊस. यवतमाळ वर्धा जिल्ह्याकडे देखील विजांचा गडगडाट राहील मात्र जोर थोडा कमी आहे यवतमाळ वर्धामध्ये. तर मित्रांनो अमरावती आणि अकोलाकडे जर बघितलं तर पुढील 24 तासामध्ये अमरावतीच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. जोर थोडा कमी आहे मात्र सायंकाळच्या दरम्यान जोर वाढत आहे. अमरावती आणि अकोलाच्या परिसरामध्ये अकोलाकडे देखील पावसाची शक्यता आहे. वाशिममध्ये देखील जबरदस्त जोर वाढत आहे. अमरावती अकोला वाशिम जिल्ह्यामध्ये सायंकाळच्या दरम्यान जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल. बुलढाणा जिल्ह्याकडे देखील जबरदस्त मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील 24 तासामध्ये आहे. या ठिकाणी देखील जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो खानदेशात जर बघितलं जळगाव धुळे जिल्ह्याकडे जोर जास्त आहे. नंदुरबारकडे जर बघितलं तर नंदुरबार जिल्ह्याकडे देखील जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. दुपारनंतरच्या वातावरणामध्ये नंदुरबारकडे जोर जास्त आहे. एकंदरीत बघितलं तर खानदेशात नंदुरबार धुळे आणि जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता पुढील 24 तासामध्ये आहे. तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद जय महाराष्ट्र.